आयवॅक सिरीज डे 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बिगनरसाठी कोणते 3 मनी सुरुवातीला वापरायला पाहिजे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. मी आयवॅक शिकायला सुरुवात करताय, मग आधी हे 3 मनी फक्त वापरा. पहिला मनी मोती. हे लावायला सोपे असतात, डिझाईन स्वच्छ दिसते आणि हुकवर कंट्रोल पटकन येतो. दुसरा मनी कडदाना. हे छोटे आणि हलके असतात, सरळ लाईन आणि बॉर्डर प्रॅक्टिससाठी हे बेस्ट असतात. मनी पाईप मनी. यामुळे हाताची पकड मजबूत होते आणि स्पीड वाढायला मदत होते. हे 3 मनी जमले की आरीवर्क खूप सोपं वाटतं. आरीवर्क सिरीज डे 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. आरीवर्क शिकून खरंच घर बसल्या कमाई होते का? जर असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर याचं उत्तर आहे हो. जर तुम्हाला बेसिक आरीवर्क येत असेल तर तुम्ही ब्लाऊज, दुपट्टा आणि डिझाईन यावर काम करून पैसे नक्की कमवू शकता. एक ब्लाऊज डिझाईनसाठी तुम्ही 1,500 ते 5,000 पर्यंत कमाई सहज करू शकता. हो, घर बसल्या काम करा, स्वतःला वेळ द्या आणि हो, 0 इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करा. योग्य प्रॅक्टिस प्लस पेशंट ठेवलं तर आरीवर्कमधून तुम्हीही पैसे कमवू शकता. हे एक पैसे कमवण्याचा सोर्स आहे. सो प्लीज योग्य प्रॅक्टिस करा, मेहनत करा आणि हो, रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसेल. आरीवर्क सिरीज डे 7 मध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला बिगनरसाठी एक आरीवर्क डिझाईन लिस्ट घेऊन आलेली आहे की सुरुवातीला तुम्ही कोणते डिझाईन करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. फर्स्ट आहे स्ट्रेट लाईन डिझाईन. या सरळ लाईन, डबल लाईन किंवा झिगझॅग लाईन काढू शकता. 2 नंबरला आहे कर्व म्हणजेच वाकडी लाईन. सिंपल वेव किंवा हाफ सर्कल या शेप याने हात आपला फिक्सेबल होतो. 3 नंबरला आहे स्मॉल फ्लावर डिझाईन्स. तुम्ही छोटे छोटे फ्लावर्स काढू शकता, जसे की 5 पाकळ्यांचं फूल किंवा गोल पाकळी. बिगनरसाठी परफेक्ट आहे. 4 नंबरला आहे लीफ म्हणजे पानाचं डिझाईन. सिंगल पानकडा, डबल पानकडा किंवा आउटलाईन लीफ काढा. या फिलिंगमुळे तुमची प्रॅक्टिस छान होते. डॉट आणि बॉर्डर पॅटर्न. डॉट बॉर्डर पॅटर्न किंवा स्ट्रेट बॉर्डर, कर्व बॉर्डर हे ब्लाऊज बॉर्डरसाठी उपयोगी पडतील. आरीवर्क डे 8 मध्ये आपण पाहणार आहोत की ज्या आरीवर्क करताना बेसिक चुका होतात त्या कशा टाळायच्या. डे 8 साठी चॅनलला फॉलो करा. आरीवर्क सिरीज डे 8 मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत डिझाईन काढताना होणाऱ्या बेसिक चुका कोणत्या आणि त्या कशा टाळायच्या. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली चूक, कापड नीट ताणून न घेणे. जर कापड सेल असेल तर डिझाईन बाकडं होतं, त्यामुळे डिझाईन काढण्याआधी कापड फ्रेममध्ये नीट ताणून घेणे. दुसरी चूक, थेट पेन किंवा खडू वापरणे. कधी कधी पेनचा डाग जात नाही, त्यामुळे आधी हलक्या हाताने पेन्सिल किंवा वॉशेबल मार्कर वापरा. तिसरी चूक, साईजचा अंदाज न घेता डिझाईन काढणे. डिझाईन फार मोठं किंवा लहान झालं तर संपूर्ण लूक खराब होतो, त्यामुळे आधी सेंटर मार्क करा आणि मगच डिझाईन आखा. चौथी चूक, रेफरन्स न बघता डिझाईन बनवणे. नवीन शिकणाऱ्याने स्वतःच्या मनाने डिझाईन काढण्याआधी फोटो किंवा ट्रेसिंग पेपरचा आधार घ्यावा. पाचवी चूक, घाई करणे. घाईत काढलेले डिझाईन कधीच परफेक्ट होत नाही. शांतपणे वेळ घेऊन डिझाईन काढा. हो मैत्रिणींनो, चूक झाली तरी घाबरू नका, कारण सरावातूनच परफेक्शन होतं. तुमच्या कोणत्या डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. डे 9 मध्ये आपण अशी एक ट्रिक पाहणार आहोत जी प्रत्येक बिगनरला माहितीच पाहिजे. सो त्यासाठी चॅनलला फॉलो करा.